सर्वस्व असल्याचे अवधूतांचे अनुभव आहेत, तर मी ब्रह्म असून मी सर्व अंतर्यामी असल्याची स्थिती माझी आहे. तरी एक किंचित भेदाचे रहस्य मला उमजले नाही. समस्त संसार बंधनातून मुक्त झालेले अवधूत माझ्यात लीन होऊन ब्रह्मानंद सुखाचा अनुभव घेतात. त्यांच्यात व्यक्तित्व नाही. व्यक्तित्व नसल्याने ते संकल्परहित असतात. या सृष्टीच्या महासंकल्पात महाशक्तीत मी आहे. जीव म्हणवणाऱ्या मायाशक्तीत पण मी आहे. माझ्यात लीन झालेले अवधूत सुद्धा तू परत जन्म घ्या अशी माझी आज्ञा झाल्यास त्यांना जन्म घेणे भाग आहे. संकल्पयुक्त सत्य ज्ञानंद स्वरूप माझे आहे, तर संकल्परहित सत्य ज्ञानंद स्वरूप त्यांचे आहे. बीजस भाजल्याने परत अंकुरित होत नाही, तसेच ब्रह्मज्ञान प्राप्त करून ब्रह्ममय झालेल्यांना परत जन्म घेणे कसे बरे साध्य होईल. भाजलेल्या बीजांचे पुनरांकुरित न होणे हा सृष्टीचा धर्म आहे. भाजलेल्या बीजांना पुनरांकुरित करणे ही सृष्टीकर्त्याचे शक्ती सामर्थ्य आहे. खरे पाहता माझा अवतार या सिद्धांताद्वारे सत्य धर्म निरूपण करण्यापूर्वी झाला आहे. दत्तप्रभू श्रीपादा विवरण करावे. भूत भविष्य वर्तमान ही अवस्थाश्रय तसेच सृष्टी स्थिती लय इत्यादी त्रयांचे अतिक्रमण करून वडील अत्रि महर्षी प्रसिद्ध झाले. सृष्टीतील कोणत्याही जीवाविषयी किंवा कुठल्याही वस्तूविषयी असूया द्वेष लेश मात्र नसल्या कारणाने माता अनुसया विख्यात झाली. ब्रह्मा विष्णू रुद्र यांचा आधार व अतीत असलेल्या त्या परमज्योती स्वरूपाचे दर्शन प्राप्त करण्यासाठी अत्रि महर्षीने घोर तपश्चर्या केली. त्या परमज्योती स्वरूप परमात्म्याने आपल्या अमृतदृष्टीने सृष्टीतील प्रत्येक प्राण्यास या वस्तूचा अवलोकन करून अनुग्रह करावा या हेतूने अनुसया मातेने तपाचरण केले होते. कर्मसूत्राप्रमाणे पाप पुण्याचा अनुसरून सुख दुःख प्राप्त होत असल्या कारणाने महापापाचे फळ स्वल्प व स्वल्प पुण्याचे फळ अधिक व्हावे या संकल्पनाने अनुसया प्रार्थना करीत असे. कठीण अशा लोहखंडास जिवंत व खाण्यास योग्य अशा चण्यामध्ये आपल्या तपोबलाने मातेने रूपांतरण केले. खनिजातील चैतन्य निद्रा अवस्थेत असते, तरु गुलमदीमध्ये अर्धनिद्रावस्थेमध्ये असते. पशुमध्ये पूर्ण चैतन्याची स्थिती असते. खनिज म्हणून जन्मास येऊन मरण पावणे, नंतर वृक्षेतर जन्म घेऊन तदनंतर पशु जन्म पाहून शेवटी मनुष्य जन्म घेतलेल्या मानवाने विवेक ज्ञान व वैराग्यवंत होऊन त्याच्यात सुप्त असलेल्या परमात्म शक्ती जागृत करून मोक्ष प्राप्त केला पाहिजे. प्रकृतीतील परिणाम क्रमाचा धर्म परमात्म्याच्या अनुग्रहाने बदलू शकतो असे मातेने सिद्ध केले आहे. त्रिमूर्तीच्या रूपात असलेले चैतन्य जागृत अवस्थेत असल्या कारणाने निद्रावस्थेत बदलून त्यांना लहान बालकाचे रूप दिले. त्रिमूर्तीच्या शक्ती एकवटून अनघादेवी रूप धारण केले. दत्तात्रयांचा अवतार घेऊन त्यांनी अनघादेवीची अर्धांगिनी म्हणून स्वीकार केला. श्रीपद श्री वल्लभ अवतारी वामभागी अनघादेवी व दक्षिण भागी दत्तात्रय असून अर्धनारीश्वर रूपाने प्रभूंचा जन्म झाला. अशा महोत्तर सृष्टीस आपल्या संकल्प मात्रेने सृजन करण्याचे शक्ती सामर्थ्य असलेल्या प्रभूस आवश्यकतेनुसार सृष्टी धर्मामध्ये बदल घडविणे सहज शक्य आहे असे तू जाण. श्रीपादा, सृष्टी धर्मामध्ये बदल घडविण्याचे सामर्थ्य असल्यास तू माझ्या दारिद्र्याचे हरण करू शकत नाही का? अवश्य तुझे दारिद्र्य हरण करेल, परंतु तुझ्या पुढच्या जन्मी थोडेफार दारिद्र्य भोगल्यावर राजगिऱ्याच्या विषय अगदी शुल्लक होता, तरी तुला राजगिऱ्यावर इतका मोह होता. आई वडील किंवा आजोबा कोणाकडूनही याचना केली नव्हती. माझ्यासारख्या बालकाचा आहार असणार तो किती. राजगिऱ्याची इच्छा झाल्यावर तू दिले असते तर आजची स्थिती उद्भवली नसती, पण आता ती वेळ गेली. तुझ्या मनातील मालिन्य दूर करण्यासाठी तुझे हे जीवन पुरणार नाही.